ग्लुकोजोमेट एकच वेळा देतात, रिझल्ट येणार नाही. मग हे सगळं फॉलोअप तसंच व्यवस्थित आणि फीडबॅक नंतर ते पण महत्त्वाचे असतात. कारण आपले आलेले फीडबॅक, आपला स्क्रीनशॉट त्याच्यावरती नाव आपलं दिसते, ते लोकांना पाठवलं की कळतं की यांनी ट्रीटमेंट दिली. मग असंच माझे जुने म्हणजे कविताच्या लेखमधलाच केतकी घाणेकरमध्ये तिचे नाशिकच्या काकू आहेत, त्यांना त्यांचा खूप रिझल्ट सुंदर आला. त्यांच्या बीपीची गोळी कमी झाली, पॉवर किंवा कोलेस्ट्रॉलची गोळी कमी झाली. आणि मग त्यांनी त्यांच्या भावांना सगळं सांगितलं. त्यांच्या 5 भावंड, 3 बहिणी, 1 भाऊ जॉईंट येतात. त्यातलेच पाठक काका म्हणून की त्यांना स्वतःला 75 वर्षाचे होते. त्यांना डॉक्टरांनी सांगितलं होतं गुडघ्याचं ऑपरेशन, सिंहगड रोडला आहे. तर त्या म्हणल्या मी आता या वयात ऑपरेशन करणार आणि मला काही झालं नाही. मग त्याची ऑलरेडी सगळ्या पॅकेज झाल्या, त्या सगळ्या औषधं झाली. मग तेव्हा त्या काकूंनी नाशिकच्या त्यांना सांगितलं पुण्यातल्या की माझ्या मला फरक पडला, मला फोनवर बोललं. त्यांनी लगेच विश्वासाने, कारण तुम्ही फोनवर बोलताना तिथे तुम्ही काय माहिती देताय त्याच्यावर देखील विश्वास पाहिजे. फक्त आपल्या प्रॉडक्टचं नाही, थोडंसं आजूबाजूचं पण आपल्याला ज्ञान देण्यासाठी गुगल सर्च करायचं आहे. आणि डॉक्टर समजा आता कुठल्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंटसाठी कोणी गेलं, त्यांची प्रिस्क्रिप्शन बघायला त्याच्यावर काय, त्याच्यावर यातच असतं कॅल्शियम ग्लुकोजन नाही आपलंच असतं. मग आपलं काय वेगळं आहे हे सांगायचं. मग त्यांना फोनवर सांगितल्यावरच त्यांना लगेच विश्वास बसतो आणि मग लगेच त्यांनी सुरुवात केली. आणि त्यांनी ते आता परवा जवळजवळ 1-1.5 वर्षांनी लॉयल्टी घ्यायला, ॲन्युअल लॉयल्टी घ्यायला आले होते आपल्या दुकानात. तोपर्यंत शीतलकडनं असताना घरपोच मिळत होतं, त्यामुळे ती सोय बघायची. त्यांना एजंट आले तर घरपोच कसं मिळतं. मग ते आले होते आणि सुरुवातीला त्यांचा मला 6 महिन्यांनी जेव्हा फीडबॅक आला आपल्या ग्लुकोजमेट कॅल्शियमनी, तर तेव्हा ते म्हणते मी आधी काठी घेऊन जायचं, काठीशिवाय मी चालू शकत नव्हतं. आणि आता मी काठी घेऊन जातो, पण ती फोल्ड करून घेऊन जातो, मला लागत नाही गरज त्याची. आणि आत्ता परवा हे 6 महिन्यानंतर आला होता फीडबॅक. आणि आता लॉयल्टी गेला, नवरा बायको दोघे आले होते, व्यवस्थित कुठलीही काठी नव्हती, जिन्याने मित्र व्यवस्थित आले होते त्यांचं. आणि तेव्हापासून ते घेत आहेत. मग तेव्हाही म्हणताना मी फॉलो करते बघा, आज असं म्हणल्या की आपल्याला हे सगळं शेड्यूल पाहिजे. तर माझं तसं नाही आहे, फक्त वेळ डोक्यात असतं आणि मग मी ते त्यानुसार फोन करत. मग त्यांना त्यांच्या मुलीला कळलं की लंडनला आहे, मग तिच्या नवऱ्याला झोपेचा प्रॉब्लेम होता. मग तिने मला व्हॉट्सअप कॉल लंडनमधून केला, त्याच्यावर त्या टायमिंगमध्ये ती मला बरोबर फोन करते. मग नवऱ्याला तिला आपल्या स्लीप सपोर्टचा उपयोग झाला. आणि तो 40 वर्षाचा आहे हॅडली, पण त्याला टेन्शन आणि हे, मग त्याला जिन्सिंग आणि स्लीप सपोर्ट दिली. मग नंतर आपल्या 4 स्लीप सपोर्ट एकदम जिन्सिंग गेलं होतं. तिला स्वतःला ती पेकर आहे, तिला स्वतःला खांदा फ्रोझन शोल्डरचा त्रास आहे. मी थोडं अश्विनी मॅडमना कधी निकिता मॅडमना असं विचारून कन्फर्म करते की नक्की हेच बरोबर आहे ना. आणि मग ते दिलं. मग आता तिचा 250 PVची ऑर्डर आता तिची 4 महिन्याचं एकदम, कारण लंडनला पाठवायचं म्हटलं तिथनं येणार कोणी असेल तर ते लगेचच घेऊन होतं. मग कॅल्शियम 4, ग्लुकोजमाइन 4, D3 2, जिन्सिंग नवऱ्यासाठी परत 2. म्हणजे कधी येतंय तर घेऊन ठेवा, स्टॉक ठेवा, ते खूप होतं असं. त्यामुळे फॉरेन कंट्रीजमध्ये आपल्या खूप जातं. माझ्या मैत्रिणींच्या मुली असतात, त्या तिथे हॉस्टेलला राहत आहेत, तर तिथे खाणं पिणं नाही आहे. माशाला आपलं इंटरलेट D3 तिथे कमीच असतं मुलींचं, मल्टीव्हिटॅमिन हे त्यांना द्यायचं. मग आपल्याला माहिती असेल की आपण टाकायचं. आणि इझिली माझ्याकडे आता पेंडिंग पण बऱ्याच ऑर्डर केल्या, मी आता मला टाकायचे खरं, लोक म्हणतात कधी टाकल्यावर. तर आधीच त्याचं प्रिपरेशन पुढच्या महिन्याचं वेलनेसमध्ये करता येतं. मग वेगवेगळं स्टेटस ठेवणं, पेपरच्या कटिंगची मला सवय आहे. पेपर त्या, कारण न्यूजपेपरमध्ये काय असतं आजूबाजूला जे चाललंय तेच, मग त्याच्यावरनं मी रेफरन्स घेऊन आपलं कसं प्रमोट करता येईल त्याचं, जिथे तिथे आपल्याला मटेरियल दिसलं पाहिजे त्यानुसार प्रमोट करून आवडतं.